नमस्कार मंडळी, सुरेखा फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज चिलापी फ्राय बनवत आहे। त्याच्यासाठी मी 1 किलो चिलापी घेतलेले आहेत। तर त्याच्यामध्ये अर्ध लिंबू कट करून त्याचा रस पिळायचा आहे। त्याने एकदम छान असे आवळतील। अर्ध लिंबू आपण आता पिळून झालेला आहे। 2 कांड्या लसणाच्या 3 तुकडे आल्याची पेस्ट करून घेतलेले आहे। त्याच्यामधून 2 चमचे आल्याची पेस्ट वापरलेली आहे। तुम्ही बघू शकता मी कशी सगळीकडे व्यवस्थित पेस्ट टाकून घेतलेली आहे। अशी तुम्ही पण टाकू शकता, जेणेकरून ती व्यवस्थित सगळीकडे लावली गेली पाहिजे। हाताने व्यवस्थित आले लसणाची पेस्ट सगळ्या तुकड्यांना मस्त लावून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक एक पीसला सगळी अशी व्यवस्थित लागली पाहिजे। अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे। 2 चमचे गरम मसाला टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकू शकता, पण मला आवडतो म्हणून मी गरम मसाला वापरला आहे। मीठ, हळद, गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे। तो हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे, सगळ्या तुकड्यांना लागण असा। आपण आता पाव वाटी टिक्का मसाला घेतलेला आहे। हा हळूहळू सगळीकडे पसरायचा आहे। पसरून झाल्यानंतर तो हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे। प्रत्येक तुकड्याला लागल असा तुम्ही बघू शकता। मस्त असा कलर आलेला आहे। मच्छीच्या तुकड्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, एक एक तुकड्याला आतमधून सगळीकडून। आपल्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी वापरू शकता। मी ह्याच्यामध्ये फक्त पाऊण वाटीच वापरले आहे। हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे। टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे। व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे। मॅरिनेशनसाठी आपण याला अर्धा तास ठेवून देऊयात। गॅस पेटवला आहे, त्याच्यावरती तवा तापण्यासाठी ठेवला आहे। मॅरिनेशनचा अर्धा तास झालेला आहे। आपण आता मच्छी फ्राय करायला घेऊयात। आपला तवा तापलेला आहे, त्याच्यावरती 1 चमचा तेल टाकला आहे आणि अजून 1 चमचा तेल टाकला आहे। तुम्ही आता बघू शकता मी पहिला मच्छीचा तुकडा टाकलेला आहे तव्यावरती फ्राय करायला। तो मस्त असा छान फ्राय होत आहे। दुसराही सोडलेला आहे। तुम्ही बघू शकता दुसराही मच्छीचा फ्राय व्यवस्थित होत आहे, पण तुम्ही सावकाश टाका, कारण की त्या अंगावरती तेल उडतं। मस्त कडकडीत अशी मच्छी फ्राय चालू आहे। तिसराही तुकडा आपण त्याच्यात सोडला आहे। छान मस्त चौथाही सोडला आहे आपण। बघू शकता तुम्ही मस्त असं झणझणीत आपलं फ्राय झालेलं आहे। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत असं मस्त टेक्स्चर व्यवस्थित आलेलं आहे। काढून घेतलेलं आहे, एक एक पीस व्यवस्थित काढून घेऊयात। बघा प्लेटमध्ये व्यवस्थित सर्व केलेलं आहे। कांदा, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। सुरेखा फूड्स या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।